गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. शिवाजीनगर येथे मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना 3 तासात अटक. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजीनगर येथील मंदिराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दोन्ही मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्यात ठेवलेल्या दानपेटीतील दान म्हणून जमा झालेली 8,000 रुपये रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंगापूर गुन्हे शोध पथकाचे अंमलदारासह संशयितांचा शोध घेत असताना सुदर्शन अंकुश महाजन वय 22 वर्ष, पृथ्वीराज सुखदेव मराठे वय 20 वर्ष, राहुल सतीश कोडी वय 24 वर्ष हे कार्बन नाका येथे मिळून आल्याने त्यांना गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले. संशयिताकडे असलेल्या तपासात त्यांनी गणेश कृष्ण मंदिर शिवाजीनगर व महाकाली माता मंदिर विठाई चौक शिवाजीनगर नाशिक येथे चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून एक मोटारसायकल व रोख रक्कम असा एकूण 74,220 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार रवींद्र मोहिते, पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस अंमलदार राकेश राऊत, पोलीस अंमलदार मुकेश गांगुर्डे, पोलीस शिपाई मच्छिंद्र वागचौरे, पोलीस अंमलदार घनश्याम भोये, पोलीस अंमलदार सोनू खाडे, पोलीस अंमलदार गोरख साळुंखे, पोलीस अंमलदार सुजित जाधव, पोलीस अंमलदार तुषार मंडले, चालक पोलीस हवालदार भागवत थविल, चालक पोलीस अंमलदार नवले यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र मोहिते हे करीत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.